तुम्हाला पण माहीत करून घ्यायचं आहे की मटकीला मोड कशी आणायची. चला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काही जणांना अजूनपर्यंत माहीत नाही की मटकीला मोड कशी आणायची. चला तर सांगते मी आज. तुम्ही पाहू शकता की माझ्या मोठला किती सारे कोंब छान असे आलेले आहेत. तर तुम्हाला पण माहीत करून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सांगते मी. आधी मी मोठ रात्रभर भिजू घातलेली होती. त्यानंतर मी त्याला स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतली मस्त अशी. त्यानंतर कोणताही सुती कापड घ्या मस्त. तुमच्या घरामध्ये जो कोणताही कापड असेल तो घ्या, रुमाल घ्या किंवा कोणता कापड घ्या. त्यानंतर पूर्ण मोठ त्याच्यावर काढून घेतलेली आहे मी, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर मोठ जी आहे ती फिट्ट नाही बांधायची, मस्त अशी हवा लागण्याला ढिलं बांधून घ्यायची. मस्त त्यामध्ये हवा पण गेली पाहिजे. आणि त्यानंतर याला कुठेही अटकून ठेवून द्यायचं, जसं मी इथे रॅकला अटकवून ठेवून दिलेली आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता की तिला कशी मोठ आली. त्यानंतर इथे मी दूध वगैरे गरम करून घेतलं. त्यानंतर चहा वगैरे पण ठेवून घेतलेला होता. आणि तुम्हाला मला एक सांगायचं होतं की आमचं जे लग्न झालं होतं ते अरेंज मॅरेज होणार होतं, पण ते लव मॅरेज झालं. कसं झालं हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि त्यानंतर मी दूध वगैरे ओतून घेतलं आणि माझ्या घरच्यांना द्यायचं होतं ते पण देऊन घेतलं. त्यानंतर नाश्ता वगैरे पण द्यायचा होता तो पण देऊन दिला. आणि मस्त दूध असं गरम झालेलं होतं, गॅस वगैरे पण करून दिला. आणि हे बघा इथे माझ्याकडे स्टँड नसल्याच्याने मी दाखवू शकत नाही तुम्हाला की नाश्ता वगैरे कसा दिला, तर देताना पण दाखवू शकते म्हणून दाखवलेलं आहे. हे बघा मी नाश्त्याची प्लेट वगैरे घेतली आणि त्यानंतर मी माझ्या देराला देण्यासाठी नाश्ता वगैरे कढईमधून घेऊन घेतलेला आहे. आणि आज केला होता आमच्या सासूबाईने उपमा. मी उठायच्या आधीच केलेला होता. तर उपमा असा छान मस्त झालेला होता, म्हणून त्याला पण ड्युटीवर जायचं होतं तर त्याला असं देऊन दिला. मी पाहू शकता तुम्ही. तो पण इथे आंघोळ वगैरे करून बसलेला होता आणि केस झटकून राहिलेला होता, म्हणून मी वापस प्लेट घेतली, नंतर त्याला वापस दिली. तुम्हाला जर आमच्या लग्नाची लव्ह स्टोरी ऐकायची असेल मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या आयडीला फॉलो जरूर करून घ्या. आणि मी पण इथे चहा वगैरे घेऊन घेतला, चहासोबत बिस्किट पण घेतले होते. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या